जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी आपले राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले. तुम्ही पहिल्यापासून सांगत होता की बिनविरोध होईल शरद पवार असतील तर. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. हो, कारण आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातून विरोधी पक्षाला एकच जागा मिळते, ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तर. आणि काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली. खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे. ही भूमिका योग्यच होती. त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 10 लोक आहेत. तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत, यासाठी हा निर्णय आम्ही घेतला. चर्चा झाली उद्धवजींबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर. शरद पवारांचे जे राजकारणातलं स्थान आहे, समाजकारणातलं स्थान आहे, महाराष्ट्रातलं देशाचं त्यांचं जे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे. आमचं जेवढी संख्या लागते जिंकण्यासाठी आमदारांची तेवढे आमच्याकडे आहे, एवढेच मी सांगू शकतो. आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका, राज्यसभा, विधान परिषद, यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कुठली निवडणूक लढायची, यासाठी आम्ही लवकरच 3 पक्ष एकत्र बसण्याचं ठरलेलं आहे. कारण शेवटी तिन्ही पक्षाचा आपापला वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभा मिळाल्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा होईल. राऊतसाहेब, महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय एकमतानं जरी झाला असला तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट एनसीपीच्या नेत्यांनी घेतली. त्यात अशी एक अट ठेवण्यात आल्याचं कळतंय की दोन्ही एनसीपीच्या विलिनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा, तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल. आणि जयंत पाटील यांनी ती घोषणा केल्यानंतर शरद पवारांच्या बाबतीत निर्णय घोषित करण्यात आला. बघा, ही काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली. मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून, ह्या विलिनीकरण वगैरे